मानवता संदेश फाउंडेशन कडून पर्यावरण समतोलाचे मोलाचे कार्य. आमदार हेमंत ओगले. सलग तिसऱ्या वर्षी वृक्षारोपण संपन्न. श्रीरामपूरमध्ये मानवता संदेश फाउंडेशन कडून पर्यावरण समतोलाचे मोलाचे कार्य. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. मानवता संदेश फाउंडेशन गेले 3 वर्ष हे कार्य अत्यंत उत्कृष्टपणे करत आहेत. त्यांचे हे कार्य निश्चितपणे हरित श्रीरामपूर आणि सुंदर श्रीरामपूरसाठी मैलाचा दगड ठरले. मानवता संदेश फाउंडेशनचे कार्य नावाप्रमाणेच मानवतावादी आहे, असे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले. मित्तल नगर गणपती मंदिर परिसरात कॅनल साईटवर मानवता संदेश फाउंडेशनचे अध्यक्ष, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन, मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार सलीम खान पठाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग तिसऱ्या वर्षी वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी आमदार हेमंत ओगले बोलत होते. नगराध्यक्ष करण ससाने यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्ष ससाने यावेळी म्हणाले की पर्यावरणासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून मानवता संदेश फाउंडेशनचे सर्व सहकारी दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम राबवित असल्याबाबत सर्वांना धन्यवाद दिले. या प्रसंगी आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाने, हाजी शरीफ खान पठाण, हाजी ताज मोहम्मद शेख, हाजी अब्दुल लतीफ पटेल, हाजी इमाम सय्यद, हाजी अनीस शेख, हाजी गनी पिंजारी, हाजी SK खान, मेहबूब कुरेशी, कलीम कुरेशी, फिरोज शहा, रियाज पठाण, रजाक पठाण, रफीक गनी शेख, रफीक भाई मेजर, प्रकाश माने, रसूल पटेल, संपादक करण नवले, रवी भागवत, संतोष मते, विश्वनाथ ओझा, सचिन उघडे, डॉक्टर नवनीत जोशी, केंद्र प्रमुख शकील बागवान, डॉक्टर जिशान बागवान, महजबीन बागवान, हारून बागवान, अकबर पठाण, मोहसिन भिकन पठाण, आयाज तांबोळी, सय्यद जाकीर हुसेन सर, शरीफ मेमन, रफीक भाई मेजर, फिरोज हसन पठाण, समीर खान पठाण, सज्जाद हुसेन नवाब, सलीम पटेल, रमजान टेलर, असलम बिनसाद, शोएब शहा, रेहान शहा, राजू कुरेशी, हारून अब्दुल्ला, बदर शेख, साजिद कुरेशी, ग्रामसेवक रुबाब पटेल, समीर मनियार, फिरोज पठाण, शेर खान वेल्डर, ताजुद्दीन काझी, सलीम अली शेख, सलीम जहागीरदार, शाहीन अहमद, राज मोहम्मद पठाण आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानवता संदेश फाउंडेशनचे उपाध्यक्ष नझीर भाई शेख, वृक्षारोपण समितीचे अध्यक्ष डॉक्टर सलीम शेख, बाबा वायदंडे, आसिफ अहमद शेख, बुरहानभाई जमादार, अरबाज पठाण, शोएब पठाण, रेहान पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले. यांच्या वतीने आज सर्व आमच्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. माझ्या त्या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि असंच सामाजिक उपक्रम आपण राबवून श्रीरामपूरची एकी आणि शांतता ही आपल्याला टिकून सगळ्यांनी एकत्रित येऊन असेच काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित येऊन आपल्याला हा सलोखा ठेवावा लागेल. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आमच्या सरांना वाढदिवसाची शुभेच्छा. पठाण सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम त्यांना मनापासून देतो आणि वृक्षारोपणाचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम त्यांच्या सर्व मित्रमंडळाने आणि त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला. त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणखी पर्यावरणाची गरज आहे, ती गरज ओळखून आपण एक चांगलं पाऊल उचललेलं आहे. त्याबद्दल सरांना आणि त्यांच्या सर्व मित्रांना मनापासून धन्यवाद. थँक्यू. मानवता संदेश फाउंडेशन या आमच्या संघटनेतर्फे गेली 3 वर्षापासून माझ्या वाढदिवसानिमित्त या मिल्लेत नगरच्या कॅनल साईडला आपण वृक्षारोपण करीत असतो. गेली 2 वर्षे आपण जवळपास 70 झाडं लावून जगवली आहेत आणि आज सुद्धा 25 झाडांचं रोपण आपण केलंय. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. या वर्षी उन्हाळ्याच्या झळा आपण सोसलेल्या आहेत आणि म्हणून श्रीरामपूर शहरामध्ये वृक्षारोपण हे घराघरातून झालं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. नगरपालिकेने हरित श्रीरामपूर योजना राबवावी अशी सुद्धा आमची नगरपालिकेकडे मागणी आहे. माझे दुसरे मित्र डॉक्टर सलीम शेख हे सुद्धा वृक्षारोपणासाठी खूप आग्रही असतात. गेल्या आठवड्यात त्यांच्या वाढदिवसाला आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण केलं आणि अशा पद्धतीनं या शहरातील प्रत्येक घरामध्ये किमान एक झाड लागलं पाहिजे, त्याचं संगोपन झालं पाहिजे. ज्याप्रमाणे बारामती नगरपालिकेने वृक्षारोपणाला अतिशय महत्त्व दिलं, आपल्याकडे पाहिलं संगमनेर असेल, नाशिक असेल, या भागातून ज्या पद्धतीनं वृक्षारोपण झालेलं आहे
त्याच पद्धतीचं वृक्षारोपण श्रीरामपूर शहरातून व्हावं यासाठी आमच्या या मानवता संदेश फाउंडेशन संघटनेचा प्रयत्न असतो. आज या निमित्तानं माझे सर्व मित्र, सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्ते, नेते यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. आपल्या तालुक्याचे आमदार हेमंत तात्या ओगले साहेब, नगराध्यक्ष करणदादा ससाने, आमचे नगरसेवक फिरोज वैशा आणि सर्व सहकारी यांनी या ठिकाणी जे आज खूप सहकार्य केलं. आमची सर्व टीम हे आम्ही वृक्ष लावले याचं संगोपन करण्याकडे आता आमचा प्रयत्न राहील. आपण सर्वांनी आज या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी व्यक्तिशः माझ्यातर्फे आणि आमच्या मानवता संदेश फाउंडेशन तर्फे सर्व मित्रांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.